नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझं नाव रोहित सरनाईक। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोयाबीन व कापूस अनुदान। तर या लाभार्थ्यांची जी यादी आलेली आहे तर तुम्हाला कशी चेक करायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नवीन जे पोर्टल इथे लॉग इन म्हणजे नवीन पोर्टल जे आहे ते आलेलं आहे म्हणजे 2023चे जे लाभार्थी आहेत तर सोयाबीन व कापूस अनुदान त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचं नाव जे ते तुम्हाला ऑनलाईन चेक कसं करायचं आहे घरबसल्या मोबाईलवरती। तर चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या सर्व शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर पाहू शकता इथे ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला। या वेबसाईटचे UATS तर पाहू शकता। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तिथे क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। पाहू शकता इथे ऑफिशियल वेबसाईट आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 कापूस व सोयाबीन उत्सव। तर पाहू शकता आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांसाठी। तर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिसत आहे पाहू शकता फार्मर सर्च। हे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ब्ल्यू कलरमध्ये फार्मर सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो आधार कार्ड नंबर आहे पाहू शकता कोणत्याही शेतकऱ्याचा तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पाहू शकता। आणि त्यानंतर पाहू शकता तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरचे आधार कार्ड नंबरला लिंक आहे त्याच्यावरती इथे OTP केलेली आहे 6 डिजिट OTP। ती OTP तुम्हाला इथे टाकायची आहे पाहू शकता। इथे ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर पाहू शकता इथे मोबाईल नंबरवर तुमच्या OTP इथे जे तुम्हाला 6 डिजिट OTP आलेली ती OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायची पाहू शकता। OTP व्हेरिफिकेशन करून घेतल्यानंतर इथे ओके करायचं आहे पाहू शकता। आधार कार्ड OTP सक्सेसफुली तुमची व्हेरिफिकेशन झालेली। तर त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे। जे फार्मरचं जे आपण ज्या फार्मरची तुम्हाला लिस्ट चेक करायची आहे ज्या इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता। इथे जे तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा। तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे। तिथे पाहू शकता इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो तालुका आहे तो तालुका। त्यानंतर विलेज सिलेक्ट करायचं आहे, तुमचं गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जे गावाची तुम्हाला लिस्ट पाहायची ते गावाचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नाव। तर पाहू शकता तर त्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक लाभार्थ्यांची जी यादी आहे इथे आलेली आहे म्हणजे ज्या लाभार्थ्याला कापूस व सोयाबीन त्याचं अनुदान मिळणार आहे त्या लाभार्थ्यांची इथे यादी आलेली आहे। सर्व काही इथे डिटेल्स दाखवले, क्रॉप नेम सर्व काही तुम्हाला इथे डिटेल्स शो करून जाईल। त्या लाभार्थ्याचं नाव, त्या लाभार्थ्याचा सर्वे नंबर, त्या लाभार्थ्याचा किती हेक्टरचा इथे तुम्हाला सर्व काही इथे दिसून जाईल। त्या लाभार्थ्याचं नाव सर्व काही डिटेल्स तुम्हाला इथे दिसून जाईल। सर्व लाभार्थ्यांची तुम्हाला इथे लिस्ट दिसून जाईल त्या गावामध्ये। तर असेच प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची तुम्ही तुमच्या तालुक्याची लिस्ट पाहू शकता। तर चॅनलवरती पहिल्यांदा असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।